नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण पुण्याच्या शेफचा जिरा आलू करणार आहोत. आम्ही पुण्याला गेले होतो तेव्हा एका हॉटेलमध्ये मी अप्रतिम चवीचा जिरा आलू खाल्ला. मी लगेच त्या हॉटेलच्या शेफला बोलवलं आणि त्या जिरा आलूची रेसिपी विचारली. आज आपण पुण्याच्या त्या शेफचा जिरा आलू करणार आहोत. अतिशय सोपा आणि तेवढाच खमंग. सुरुवात करूया. जिरा आलू करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 5-6 मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. तेल, कोथिंबीर, मिरची, आलं, कढीपत्ता, मीठ, कसुरी मेथी, हिंग, चिली फ्लेक्स, हळद, आमचूर पावडर आहे, धणा, जिरा, मिरी पावडर आहे, हे काळं मीठ आहे, हे साधं मीठ आहे आणि हे हिंग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला जिरा आलू करायचं त्याच्या 2 तास कमीत कमी आधी बटाटे उकडवून ठेवायचे आणि छान थंड करून घ्यायचे. आपले जर बटाटे गरम असतील ना तर आपला जिरा आलू चांगला होणार नाही, क्रिस्पी होणार नाही, चिकट होईल. हे बटाटे मी सकाळीच उकडून ठेवले, आता छान थंड झालेले आहेत ते. आपले सगळे बटाटे सोलून झालेले आहेत. आता त्याची फोडी करूया. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे बटाट्याच्या एकदम लहान फोडी करायच्या नाहीत, जरा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या. त्यामुळे आपल्या बटाट्यामध्ये मीठ आणि मसाले छान मुरतात सुद्धा आणि मसाल्याचं छान कोटिंग सुद्धा आपल्या बटाट्यावरती होतं. बटाट्याच्या आपल्या फोडी करून झालेल्या आहेत, बाजूला ठेवूया. आता ते 2 मिरच्या आपण बारीक चिरून घेऊया. अगदी बारीक चिरायच्या. आल्याचे बारीक तुकडे करून घेऊया आपण. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया आपण. आता आपले सगळे पदार्थ चिरून झालेले आहेत. आता जिरा आलू करायला सुरुवात करूया. मध्यम आचेवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे. पॅन तापले. आता त्याच्यामध्ये तेल घाल. जिरा आलूला जरा तेल सरस लागतं. आता त्याच्यामध्ये आपण जिरं घालूया. साधारण 1 चमचा भरून मी जिरं घेतलेले आहे. आपण जिरा आलू करतोय म्हणून जिरं जास्त घेतले. जिरं जळणार नाही याची मात्र दक्षता घ्यायची पाहिजे. लगेचच मी अख्खे धणे घालते. अर्धा चमचा घेतले मी साधारण ते अख्खे धणे. बटाटे आहेत म्हणून 1 छोटा चमचा मी हिंग घालते. आता त्याच्यामध्ये आपण फोडी करून ठेवलेले बटाटे घालूया. आणि फोडणीमध्ये जरा हे बटाटे परतून घेऊया. हलक्या हाताने परतायचे. जिऱ्याचं कोटिंग आपल्या बटाट्यांवरती येईल हे आपण पाहायचं. आता याच्यामध्ये आपण काळं मीठ घेतलेलं आहे ना, हे काळं मीठ घालूया बटाट्यांवरती. काळ्या मिठाने आपले जिरा आलू एकदम छान चवदार होतात. आता आपण काळं मीठ घातलंय हे लक्षात ठेवून आपण थोडंसं रेग्युलर आपलं जे नेहमीचं नॉर्मल मीठ असतं ना ते घालूया.
गॅस एकदम स्लो आहे माझा, नाहीतर आपले मसाले वगैरे आपण जे काय आता घालणार आहोत कोरडे मसाले ते जळतील, म्हणून गॅस एकदम स्लो ठेवायचा. अर्धा चमचा मी साधारण हळद घेतली आहे. आपले हे जिरा आलू छान चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे. तुम्ही चाट मसालाही घालू शकता, पण आपण पुण्याच्या त्या शेफच्या पद्धतीप्रमाणे हे जिरा आलू करतोय म्हणून मी सुद्धा आमचूर पावडरच टाकली. थोडीशी ही मिरी पावडर, चिली फ्लेक्स घालते आहे मी. आपल्याला जिरा आलू करायचे छान, म्हणून मी चिली फ्लेक्स घातले. आणि तिखटासाठी आपण 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि वरून थोडंसं आल्याचे तुकडे. आपण आलं आता चिरून घेतलेलं आहे ना, छोटे छोटे तुकडे करून घेतलेलं, ते आलं घालायचं. आलं आपण फोडणीमध्ये नाही घातलेलं, कारण आपण फोडणीमध्ये आलं घातलं ना की आलं जळतं आणि मग त्याचा वास या आपल्या जिरा आलूला लागतो आणि आपले जिरा आलू कडवट होतात. ते शेफ लोक कसं बटाटे उडवतात ना, तसं मी उडवायचा प्रयत्न करते, पण तेवढं जमत नाहीये मला. आता स्लो गॅसवरती बटाट्याला छान क्रिस्प येईपर्यंत आपण बटाटे छान भाजून घेऊया. आपला बटाटा जेवढा क्रिस्पी होईल ना तेवढा आपलं जिरा आलू टेस्टी, चवदार, एकदम छान होईल. स्लो गॅसवरती बटाटे ठेवून आपल्याला 3-4 मिनिटं झालेली आहे आणि बटाटे थोडेसे क्रिस्पी पण झालेले आहेत आपले. क्रिस्प आलाय ना आपल्या बटाट्याला बघा. आपण बटाटे जर झाकले ना तर आपल्या बटाट्याला हा क्रिस्प येणार नाही, ते मऊ होतील. आपल्याला मऊ नको, आपल्याला चांगले क्रिस्पी बटाटे पाहिजेत. ही मी कसुरी मेथी थोडी घेतलेली आहे, ती थोडीशी आपण चोळून घेऊया आणि ती या जिरा आलूवरती घालूया. त्याचा स्वाद जिरा आलूला खूप छान येतो. कसुरी मेथीमुळे जिरा आलू एकदम छान चवदार होतो. वरून आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हा जिरा आलू अगदी हलक्या हाताने परतायचा. जोराजोरात परतलं ना तर तो मोडून जातो बटाटा आणि मग आपल्याला हवा तसा या जिरा आलूचा लूक येत नाही. मस्त झालाय ना आपला जिरा आलू, छान असा त्याचा लूक इतका सुंदर आलेला आहे, खूप छान आलेला आहे आणि चव पण खूप छान येते या जिरा आलूची. क्रिस्पी झालाय ना. मीठ मसाले आपल्या या जिरा आलूवरती मस्तपैकी बसलेले आहेत. गॅस घालवूया आता. जिरा आलू आपला झालेला आहे. 2 मिनिटांनी आपण हा जिरा आलू सर्व करूया.
सोप्या पद्धतीने केलेला चटपटीत आणि क्रिस्पी जिरा आलू आपला तयार आहे. पुण्याच्या शेफचा हा जिरा आलू तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कळवा. जिरा आलू करताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जिरा आलू ज्या भांड्यात आपण करतो त्या भांड्यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर आपला बटाटा मऊ होतो, क्रिस्पी होत नाही, कुरकुरीत होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आलं फोडणीमध्ये घालायचं नाही. फोडणीमध्ये आलं घातलं की ते जळतं आणि आपला जिरा आलू कडवट होतो. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.